नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण हरभरा हे पीक फुलोरा अवस्थेत असताना किंवा हरभरा पिकात 5 ते 10% फुलावस्था असताना एक महत्त्वाची फवारणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, या फवारणीमध्ये आपण एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक व काही विद्राव्य खतांचे कॉम्बिनेशन घेऊन जास्तीत जास्त फुलधारणा कशी होईल व ती झालेली फुलधारणेचं घाट्यात रूपांतर कसं होईल या ठिकाणी आपल्याला एकदम बेस्ट ही फवारणी होणार आहे. तर मित्रांनो, आपण कीटकनाशकामध्ये जे बाजारात नॉलोरान प्लस इमामॅक्टिन बेन्झाइड हे घटक असलेलं आपल्याला आदामा कंपनीचं बॅराझाइड हे घ्यायचं आहे. यामुळे आपल्याला जी पानावर असणारी अळी व घाटे अळी हिचं उत्तम प्रकारे नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल. तर या बॅराझाइडचं प्रमाण आपल्याला 20 लिटरसाठी हे 40 ml घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो, एक आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. जी आपल्या हरभरा पिकातील काही मर असेल किंवा हरभरा पिकाची पाने पिवळे पडणार असतील, त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कार्बनडायझियम प्लस मॅन्कोझेब हे दोन्ही संयुक्त घटक असलेलं एक बुरशीनाशक जे बाजारात UPLचं साप या नावाने येतंय, ते आपण बुरशीनाशक या ठिकाणी घेऊ. तर त्या बुरशीनाशकाचं प्रमाण आपण 20 लिटरच्या पंपासाठी हे 30 ग्राम इतकं घेऊ शकतो. त्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला फुलकळी निघण्यासाठी व जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी यामध्ये आपल्याला वनिता ॲग्रोचं जे ZNB इसेन्स या नावाने येतंय. तर ह्या ZNB इसेन्समध्ये झिंक हे 3% आणि बोरॉन हे 0.5% असल्यामुळे या जे झाडातील ऑक्सिजन निर्मितीत मदत होते व त्यामुळे आपल्याला फुलकळी ही जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडलेली दिसते व फुलाची संख्या ही वाढलेली दिसते. त्यानंतर ह्या ZNBचं आपल्याला जे प्रमाण घ्यायचं आहे ते 20 लिटरच्या पंपासाठी 30 ग्राम इतकं घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण यामध्ये जे एक टॉनिक घेणार आहोत ते वनिता ॲग्रो कंपनीचं बिंज या नावाने जे टॉनिक येतंय ते आपण घेणार आहोत. यामध्ये GA सोबतच प्रथिने, उत्तम दर्जाची प्रथिने आणि यामध्ये काही सूक्ष्म अन्नद्रव्य असल्यामुळे ह्या पिकाला जे आपला शेंडा वाढण्यास मदत होते व पेशी विभाजन होऊन जास्तीत जास्त फुलधारणा आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. तर या बिंजचं प्रमाण 20 लिटरच्या पंपासाठी आपण 40 ते 50 ml इतकं घेऊ शकतो. तर या फवारणीत एकंदरीत आपल्याला एक विद्राव्य खत पण घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपण वनिता ॲग्रोचं ॲरोमा 15-15-30 हे एक विद्राव्य खत घेऊ शकतो. तर यामध्ये 15% नत्र, 15% फॉस्फरस आणि 30% पोटॅश असल्यामुळं जे आपल्या फुलकळीचं रूपांतर घाट्यात होण्यास मदत होते व आपला घाटा भरण्यासही मदत होते व यामुळे आपल्याला जे आपलं फुल ड्रॉपिंगचं जे प्रमाण आहे ते पण अत्यंत कमी झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल. तर या आपल्याला 15-15-30चं प्रमाण 20 लिटरच्या पंपासाठी आपण 100 ग्राम इतकं घेऊ शकतो. मित्रांनो, एकंदरीत जर आपण ही फवारणी केली तर आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा हरभऱ्यात झालेली पाहायला भेटेल व कमी फुलगळ व फुलांचे घाट्यात रूपांतर होण्याचे प्रमाण हे वाढलेले दिसेल व एकूणच आपले एकंदरीत हे उत्पन्न वाढलेले दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व असेच आपल्या शेतीविषयक नवनवीन माहितीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.